चला तर आज आपण चिली पोटॅटो बनवूया। त्यासाठी मी 2 बटाटे छान शिलून घेतले आणि अशा पद्धतीने कट करून घेतले। त्यानंतर गरम पाण्यात ते 5 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवले आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेतले आणि किचन टॉवेलने स्वच्छ पुसून घेतले। त्यामधलं सर्व पाणी पुसून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये मी मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि छान मिक्स करून घेतलं त्याला आणि गरम तेलामध्ये छान तळून घेतलं। तळून घेतल्यानंतर मी तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं आणि त्यानंतर लसूण टाकला, छान भाजून घेतला। त्यानंतर कांदा टाकला, हलकासा भाजू दिला। त्यानंतर शिमला मिरची टाकली, ती पण थोडी हलकी भाजून घेतली। त्यानंतर कांद्याची पात टाकली, ती हलकी भाजून घेतली। त्यानंतर मी त्यामध्ये टोमॅटो सॉस, सोया सॉस आणि ग्रीन चिली सॉस टाकून दिला। त्यानंतर मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ, त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि थोडीशी तीळ टाकली वरून। त्यानंतर रेडी झाली आपली चिली पोटॅटो।